आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्यात? तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस। नांदूर नाक्यावर घडलेल्या राहुल धोत्रे हत्या प्रकरणातील फरार संशयित माजी नगरसेवक उत्तम निमसे यास तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी धोत्रे समर्थकांनी नाशिक पोलीस आयुक्त कार्यालयावर आंदोलन केलं। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेऊन त्यांनी उद्धव निमसेंवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली। नाशिकमधील गाजलेल्या राहुल धोत्रे हत्या प्रकरण हे चर्चेचा विषय बनले। या प्रकरणात फरार असलेल्या माजी नगरसेवक उद्धव निमसेला अद्याप अटक करण्यात आलेली नाही। त्यामुळे संतप्त समर्थकांनी पोलीस आयुक्त कार्यालयात आंदोलन करत निदर्शन केले। समर्थकांच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेतली आणि उद्धव निमसे विरुद्ध तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली। या आंदोलनात मयत राहुल धोत्रे यांचे बंधू, वंचित बहुजन युवक आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। अक्षय धोत्रे हत्या प्रकरणातील मुख्य संशयित माजी नगरसेवक उद्धव निमसेला अद्याप अटक झालेली नसल्याने समर्थकांमध्ये तीव्र नाराजी आहे। पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा धोत्रे समर्थकांनी दिला। सनी धोत्रेचे जे निमसे सोबत नांदूर नाक्यावर वाद झालेले होते, त्या वादावरून सनी धोत्रे आमच्या घराच्या इथं आला तेव्हा पोलीस येऊन त्याला घेऊन गेले। सगळे आमचं म्हणजे सनीला डिपार्टमेंटची गाडी पोलिसात घेऊन गेले। तेवढ्यात थोड्याच वेळात एक 10 मिनिटात उद्धव बाबूराव निमसे नगरसेवक यांनी येऊन पोरं बिरं घेऊन येऊन, तुम्ही धोत्रे खूप माजले, निमशांवर तुम्ही हात कसा काय उचलला, एकही धोत्रे सोडणार नाही, जेवढे बी धोत्रे दिसल तेवढे बी मारून टाकू। त्याच्यात मागे अजून 7-8 जण आले, उतरले गाडीतून। उद्धव निमसे त्यांना आव्हान दिलं का हे धोत्रे जे भेटतील सगळ्यांना मारून टाका, एकाला बी सोडू नका। त्याच्यात माझा लहाना भाऊ राहुल धोत्रे व माझ्या आत्याचा मुलगा तो पण ऍडमिट आहे आता, त्याला तो पण गंभीर त्याला लागलेलं आहे। ते दोघं जीव घेऊन पळाले, त्याच्या मागे सगळे पळाले मारायला। त्याला एवढी मारहाण झाली की आज त्याचं पूर्ण एकदम त्याचे कोतडे बितडे पोटातून सगळे बाहेर काढून ठेवलेले होते आणि आम्हाला पोलीस प्रशासनाने काही मदत केलेली नाही। आज 8 दिवस झाले माझ्या भावासोबत असं घडलेलं आहे, तर पोलीस प्रशासन आम्हाला काही मदत करत नाही। उद्धव बाबूराव निमसे नगरसेवक हा अजून पण बाहेर फिरतोय आणि त्याला पोलीस अटक करत नाहीये। आणि जी आम्ही फिर्याद दिली होती त्या फिर्यादीनुसार सुद्धा आरोपी जमा केलेले नाही, भलतेच त्यांनी आरोपी जमा केलेले आहे। आमची एवढीच मागणी आहे का उद्धव बाबूराव निमसे याला सगळ्यांनी अटक करावे व आम्हाला न्याय मिळवून द्यावा। ओके। आणि 3 दिवस अगोदर पण मी CP साहेबांकडे गेलो होतो, त्यांनी आम्हाला हेच आश्वासन दिले का आमचे प्रयत्न चालू आहे, आम्ही त्याला अटक करू। पण आज 3-4 दिवस जास्त होऊन सुद्धा अजून पण आरोपी मस्त आमच्या इथं फिरतोय, नांदूर नाक्यावर थांबतोय, आमच्या डोळ्यासमोर आमच्या घरच्यांना दहशत निर्माण करतोय, पोरं पाठवतोय। तुम्ही कोर्टात कसे उभे राहता, काय करता, कसं काय आमच्याविषयी जाब देशाल? आम्हाला दहशतीमध्ये आम्हाला एकदम आलसं दाबून ठेवलेलं आहे। आमचे लेडीज घराच्या बाहेर निघत नाहीये। मी 8 दिवस कंटिन्यू अपोलो हॉस्पिटलला झोपलेलो, अजूनपर्यंत घरी गेलेलो नाहीये। त्यांच्या दहशत मेन सूत्रधार उद्धव बाबूराव निमसे अजून पण मोकाट फिरतोय आणि एवढं असताना सुद्धा त्याला 2 दिवसाची अँटीसेप्टिक बेल भेटती। कोणत्या प्रकारे भेटती? आज माझा भाऊ एवढा सिरियस कोमात होता तरी त्याला जज अँटीसेप्टिक बिल मंजूर करतोय आणि अजून त्याला तारखा देतं, कसं काय? तो पूर्ण फिरतोय। त्यांना अटक करा आमची एवढीच मागणी, उद्धव बाबूराव निमसे ज्यांनी हे सगळं घडून आणलेलं आहे, ज्यांनी लोकांना सांगितलं एक पण धोत्रे सोडू नका, मारून टाका, याला तात्काळ मध्ये अटक करावीच आम्हाला CP साहेबांची आम्हाला विनंती आहे। याच पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक उद्धव निमसे यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला। या घटनेत जीव गमावलेल्या राहुल धोत्रे याला न्याय कधी मिळणार, दोषींवर कारवाई होणार का, हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।